पहिलं षटक. यश मोरे गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिला बॉल, पहिल्या बॉल वरती अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळते. वाईट +1 एकंदरीत 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतात. दुहेरीने धाव फलक पुढे सरकत असताना धावसंख्या स्कोर कार्ड वरती एकंदरीत 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्येचा श्री गणेशा पहिला बॉल यश मोरेने थोडा खराब हाताळलाय, स्वैर हाताळलाय, जेणेकरून धावसंख्या 2 वरती जाऊन पोहोचली. यश मोरेला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतो. समोर राज पवार आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेसचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याच्या मस्तकावरती दस्तक दे, चेंडू चाललाय सरळ सीमारेखा पार. या बॉलवरती 6 धावा, षटकार. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल चांगला चेंडू हाताळला होता, त्याला सन्मान दिलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून आलेत. एक धाव कंप्लीट, रनआउटची संधी निर्माण झाली आहे. फेकी चुकीच्या एंडला झाली आहे. राज पवार अगदी लांबवर निघून गेले होते. फेकी जर गोलंदाजाच्या एंडला झाली असती तर राज पवार यांची विकेट मिळवण्याची संधी निर्माण झाली असती. मात्र फेकी स्ट्रायकर्स एंडला झाली. या बॉलवरती आली 1 एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना धावसंख्या स्कोर कार्ड वरती एकंदरीत 2 बॉलचा खेळ समाप्त. 9 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेसचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय लॉंग ऑफ, सीमारेषा पार. या बॉलवरती अक्षय जाधवच्या बॅटमधून षटकार. तीन बॉलचा खेळ समाप्त. 15 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळेसचा बॉल ऑन साइडला खेळला गेला. या बॉल वरती आली एक क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं. एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलं गेलं. दुहेरीने धाव फलक पुढे सरकत असताना 4 बॉलचा खेळ समाप्त. 17 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. एक शॉट आहे. 16 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. एक शॉट आहे. 4 बॉलचा खेळ समाप्त. 16 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल यशचा अक्षय जाधव साठी. यावेळेसचा बॉल, स्विचिंगचा प्रयत्न, चेंडू चाललाय पुन्हा एकदा सरळ सीमारेषा पार. या बॉल वरती अक्षय जाधवच्या बॅटमधून षटकार. आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये यश आलंय. अक्षय जाधव मैदानाच्या आतमध्ये अगदी बरसायला सुरुवात झाली आहे. जिथे पहिल्या 2 मॅच मध्ये अक्षय जाधवच्या बॅटमधून तितक्याशा धावा आल्या नव्हत्या, मात्र या मॅच मध्ये अक्षय जाधवने त्या 2 सामन्यांची कसर पूर्णपणे भरून काढली आहे. 5 बॉल 22 धावा अक्षय जाधवच्या बॅटमधून आल्यात. यावेळेसचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव आली. एक क्षेत्ररक्षकाकडून चूक होतीये. चेंडू चाललाय पुन्हा एकदा सरळ सीमारेखा पार. या बॉल वरती 4 धावा चौकार. ॲक्शन रिप्ले अगदी मिसटाईम फटका होता. सर्वेश मोरे तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते. अगदी ओव्हररन करून पुढे आले आणि चेंडू सीमारेषा पार जाताना आपल्याला पाहायला मिळाला. 26 धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती पहिल्या षटका अखेरीस आपण पाहतोय.
एक षटकाचा खेळ समाप्त झाला, जिथे धाव संख्या 26 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. अक्षय जाधवच्या बॅटमधून 4 मध्ये 17 आल्या, तर 2 मध्ये 7 राज पवार. यावेळेसचा बॉल कट करण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूची ते सांगता पाहायला मिळते. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय. चेंडू चाललाय क्षेत्ररक्षकाकडे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न देखील सक्सेसफुल. या बॉल वरती तीन धावा अर्जित केल्या गेल्या. तिहेरी धाव फलक पुढे सरकत असताना धाव संख्या स्कोर कार्ड वरती 29 धावा 29 रन्स आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू निर्धावाला, तदनंतर या बॉल वरती आलेल्या 3 धावा 29 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळाल्या. चला चिखली आणि NKCC आहिर दोन्ही संघ आपण तयार राहायचं आहे. मिड इनिंग्स मध्ये आपण टॉस करून घेणार आहोत. यावेळेसचा बॉल लाईन बाहेर पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा इथे पंचांच्या मार्फत केला गेला. व्हाईट बॉलने धाव फलक पुढे सरकत असताना धाव संख्या जाऊन पोहोचतीये 30 वरती. 30 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळेसचा बॉल बॅकफुटला आलेत, कट केलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या मस्तकावरती दस्तक दे. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषा पार. राज पवार ब्रँडेड षटकार. पस्तीस धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. यावेळेसचा बॉल स्लॉट मध्ये, त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. स्लॉट मधला चेंडू पाठवलाय सरळ लंगून सीमा रेषा पार. या बॉल वरती अजून एक षटकार राज पवारच्या बॅट मधून. पुढचा बॉल यावेळेस बॅकफुटला आलाय, टॅप केला. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये थांबवला गेला. एकेरीवरती समाधान मानलं जाईल. रनआउटची संधी निर्माण झाली आहे. गोलंदाजाकडून चूक होतीये. खराब क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालंय. या बॉल वरती 2 धावा अर्जित केल्या गेल्या. दुहेरीने धाव फलक पुढे सरकतंय. धाव संख्या 44 वरती जाऊन पोहोचली आहे. राज पवार वैयक्तिक 7 बॉल 24 धावांची इनिंग राज पवार यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळेसचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत आलेत. खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सर्वेश मोरेच्या मार्फत पाहायला मिळालंय. या बॉल वरती देखील आल्या 2 धावा. सातत्याने क्षेत्ररक्षण सर्वेश मोरेकडून आज खराब पाहायला मिळालं. 2 चेंडू त्याच्याकडे गेले, जिथे दोन्ही चेंडूवरती त्याने खराब क्षेत्ररक्षण केलं. जरूर निराशाजनक कामगिरी त्याच्या मार्फत पाहायला मिळाली. मात्र कमबॅक करणं नक्कीच तो जाणतो. 9 षटकांचा खेळ समाप्त. 46 धावा स्कोर कार्ड वरती. दोन षटका अखेरीस धावसंख्या 46 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये. चला स्पीडअप करा टीम हातलोट संघ.
2 षटकांचा खेळ समाप्त. 46 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळेसचा बॉल समोरच्या दिशेने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्याकडून होती चूक. चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पार. या बॉल वरती 4 धावा चौकार. सांघिक अर्धशतक कंप्लीट झालंय टीम देवळी संघाचं, जिथे आतापर्यंत केवळ 13 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. सांघिक अर्धशतक स्कोर कार्ड वरती लागलंय. 5 बॉल फेस केलेत. अक्षय जाधवने 21 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. यावेळेसचा बॉल हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला आलाय. चेंडू 1 धाव कंप्लीट केली गेली. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना फेकी खराब पाहायला मिळाली आहे. बॅकअप आला, तद्वर मात्र केवळ एका धावेवरती समाधान मानलं जाईल. एकेरीने धाव फलक पुढे सरकत आहे. धाव संख्या जाऊन पोहोचतीये. 2 बॉलचा खेळ समाप्त. 51 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हरी 4 बॉल आणि येणाऱ्या 4 बॉल मध्ये इथून पुढे किती धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं असेल. आणि आपल्या कोयना सोशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मान्य श्री सुजितजी मोरे गोलंदाजी मार्क वरती आहेत, तर सचिव राज पवार यांना आपण स्ट्रायकर्स एंडला पाहतो. यावेळेसचा बॉल स्लॉट मध्ये, त्याला पाठवले पार्किंग प्लॉट मध्ये. चेंडू चाललाय सरळ डाऊन द ग्राउंड सीमा रेषा पार. राज पवारच्या बॅटमधून अजून एक षटकार. तीन बॉलचा खेळ समाप्त झालाय. 57 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. राज पवार सातत्याने वार करताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेसचा बॉल बॅकफुट लावून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत. इथे पहा कॉल कॉम्बिनेशन चुकलंय. ओम मोरेकडून होतीये चुकी. झेल धरणीला दान केला गेला. या बॉल वरती देखील 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. दुहेरीने धाव फलक पुढे सरकत असताना धाव संख्या जाऊन पोहोचते. 4 बॉलचा खेळ समाप्त. 59 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा मिस टाइम पाहायला मिळतो. चेंडू खाली यष्टीरक्षक सचिन मोरे जात असताना पुन्हा एकदा झेल धरणीला दान केला. या बॉल वरती फेकी देखील खराब पाहायला मिळाली आहे. पहा लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. चार धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्या. एकंदरीत 63 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 63. शेवटचा बॉल शिल्लक असेल. शेवटचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची आउटसाइड आहे. चेंडू चालला डिक्लेअर झोन मध्ये. या बॉल वरती आली 1. एकेरीने धाव फलक पुढे सरकतोय. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 64 वरती. विजयासाठी 65 ची आवश्यकता टीम हातलोट संघाला. चला यानंतरची होणारी मॅच NKCC आहीर विपक्ष चिखली संघ, दोन्ही संघ कर्णधार या नाणेफेकीचा कौल करून घेतला जाईल. चला टीम NKCC आहीर संघ आपला कर्णधार येऊ द्या.
चला स्पीडअप करा देवळी टीम. चा पाठलाग. पहिला बॉल गोलंदाजी मार्क वरती गौरव जाधवला आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा इथे पंचांच्या मार्फत आलाय. पहिल्या बॉल वरती एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना धाव संख्येचा श्री गणेश 18 बॉल 64 ची आवश्यकता. हातलोट विपक्ष देवळी सेमीफायनल क्रमांक 1 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेसचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळतेय. मोठा फटका आता इथून पुढे तुम्हाला सातत्याने प्रत्येक चेंडूवरती ट्राय करावा लागणार आहे, कारण 17 बॉल आणि 64 ची आवश्यकता आहे. यावेळेसचा बॉल मोठा फटका खेळला गेलाय. चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पार. या बॉल वरती 6 धावा षटकार. दोन बॉलचा खेळ समाप्त. 7 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. जशी फलंदाजी राज पवार आणि अक्षय जाधवने केली आहे तशी फलंदाजी या दोन्ही फलंदाजांना करावी लागणार आहे. यावेळेसचा बॉल मिस टाइम आहे. नोमॅन्स लँड मध्ये पडतोय. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहता पाहता पूर्ण केला गेलाय. या बॉल वरती आली 2 दुहेरी धाव फलक पुढे सरकत असताना 3 बॉलचा खेळ समाप्त. 9 धावा स्कोर कार्ड वरती. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस टाइम आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. इथे झेल धरणीला पुन्हा एकदा दान केला गेलाय. या बॉल वरती आली 1 धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना 4 बॉलचा खेळ समाप्त. 10 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. चार बॉलचा खेळ समाप्त. 10